आपले विचार ही आपली दिशा ठरवत असतात. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा असं आपल्याला सांगितलं जाते. पण पॉझिटिव्ह विचार केल्यानं खरंच काही फायदा होतो का, की या फक्त सांगण्याच्या गोष्टी आहेत? बघूया आजच्या या छोट्याशा स्टोरीमधून. एक छोटस गाव असतं, जेमतेम लोकसंख्या, शेती हाच व्यवसाय. जर पाऊस पडला तरच तिथे पिके पिकणार, उत्पन्न निघणार, आणि पाऊस पडला नाही तर खूप बेकार अवस्था, दुष्काळ पडणार. घरामध्ये कोणी आजारी पडलं की घर सांभाळायचं की त्या व्यक्तीला बघायचं अशी अवस्था. अशा या छोट्याशा गावामध्ये एक आजीबाई राहत असतं. त्या आजीचं खूप वय झालेलं असतं, केस पांढरे झालेले असतात, शरीर कमजोर झालेलं असतं. ती एक झोपडीमध्ये राहत असते. जेमतेम जमेल तेवढी कामं करायची आणि आपलं हसत खेळत आयुष्य काढायचं. त्या सगळ्या लोकांच्या मध्ये त्या आजीबाई खूप वयस्कर असल्या तरी त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्यावर हसत खेळत बोलायचं, तेवढंच उत्साहानं त्यांना काहीतरी सांगायचं, जमेल तेवढे काम करायचं आणि आपले दिवस काढायचे. असे सगळं चाललेलं असताना एक दिवस काय होतं, त्या गावामध्ये राहणारी श्रद्धा नावाची स्त्री तिच्याजवळ पळत पळत येते आणि खूप गंभीर अवस्थेमध्ये येऊन त्या आजीबाईला म्हणते, आजी मला खूप भीती वाटायला लागली. तिच्या चेहऱ्यावरती एक अनामिक भीती, एक खूप चिंताग्रस्त विचार असे त्याला दिसत असतात. आजीबाई विचारते, काय झालं बाळा? तर ती श्रद्धा त्या आजीला सांगते, आजी बरेच दिवस झालं माझा नवरा शहरामध्ये गेला नोकरी शोधण्यासाठी, पण त्यांचा काहीच निरोप नाही. मला खूप भीती वाटायला लागले, डोक्यामध्ये खूप भयानक विचार यायला लागलेत, निगेटिव्ह विचार यायला लागलेत आणि मला काय करावं काहीच समजत नाही. घरामध्ये लहान बाळं आहेत, मुलं लेकरं आहेत, त्यांना सगळं सांभाळायला पाहिजे, घरदार सांभाळायला पाहिजे, कामं सगळी बघायला पाहिजेत, त्यात यांचा काहीच निरोप नाही, मला काहीच कळायला तयार नाही. मग आजी म्हणते, शांत बस बाळा. अशा स्थितीमध्ये निगेटिव्ह विचार येणं, नकारात्मक विचारांचा घोळ आपल्या डोक्यावरती सुरू होणं साहजिक असतं. पण आपण सकारात्मक राहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. तुला एक गोष्ट सांगते. एका ठिकाणी नदीच्या कडेला एक माणूस बसून रडत असतो. एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस असं त्याचा प्रसंग सुरूच असतो. एक दिवशी एक साधू त्याच्याजवळ जातात आणि विचारतात, तू का रडत आहेस? तो माणूस सांगतो की माझ्याकडे चांगले कपडे नाहीयेत, जेवायला काय नाही, राहायला घर नाहीये, माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मी रडतोय माझ्या परिस्थितीवर. ते साधू म्हणतात, डोळे उघड, आजूबाजूला बघ, तुझ्या जवळून जाणारी नदी आहे, आजूबाजूला झाड आहेत, त्याला फळं आहेत, त्यामुळे तुझ्याकडे काहीच नाही असं तू म्हणू नकोस. तुझ्या आजूबाजूला एवढा मोठा निसर्ग आहे, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे जर तू लक्ष दिलंस, तू खरंच चांगलं जीवन जगशील. पण तुझ्याकडे ज्या गोष्टी नाहीयेत त्या गोष्टीकडे तू बघत राहिलास, त्या गोष्टीकडे लक्ष दिलास, तर तू कायम दुःखीच राहणार आहेस. ती आजीबाई सांगते, हे बघ बाळा, तुझ्याकडे आता जे नाहीये त्या गोष्टीकडे जर तू लक्ष दिलंस, त्या विचारात पडलीस, तर तू दुःखीच राहणार. त्या गोष्टी तुला निगेटिव्हिटीज देणार, त्रासच देणार आहेत. पण ज्या गोष्टी तुझ्याकडे आहेत त्या गोष्टीकडे जर तू लक्ष दिलंस, थोडस सकारात्मक राहिलंस, थोडासा धीर धरलीस, तर आज ना उद्या खूप चांगलं काही घडणार आहे. आजूबाजूला बघ, सगळी ग्राम मंडळी आहेत, सगळी गावातली लोक आहेत, घरामध्ये मुलं बाळ आहेत, तुझ्याजवळ काम आहे, हे सगळं तू सकारात्मकतेने करत जा. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये या लागलेत त्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेव. रोज असा विचार कर की आजचा दिवस तुझा आहे, आज काही ना काहीतरी तुझ्यासोबत चांगलं घडणार आहे, आज काहीतरी चांगली बातमी येणार आहे, आज तू काहीतरी नवीन करणार आहेस. ह्या गोष्टीनं तुझ्या दिवसाची सुरुवात कर. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जातील आणि तू खरंच एक चांगलं आयुष्य जगशील आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला हळूहळू मिळत जातील. फक्त धीर सोडू नको, निगेटिव्ह विचार करू नको, सकारात्मकता आणि तुझी कामं तू रोज करायला सुरुवात कर. मग श्रद्धा या सगळ्या विचारानं थोडंसं शांत होऊन घरी जाते आणि दुसऱ्या दिवसापासून तू विचार करते की मी निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा मी पॉझिटिव्ह विचार करून केला तर काय होणार आहे बघूयाच. तो सकाळी उठल्यापासून ती रोज ही शब्द स्वतःला सांगत असते की आजचा दिवस माझा आहे, आजचा माझा दिवस चांगला जाणार आहे, आज माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे. मग असेच दिवसामागून दिवस जातात. ती श्रद्धा आपली घरातली सगळी कामं, घर सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी ती करत जाते. थोड्याच दिवसानंतर तिला तिच्या नवऱ्याचा निरोप येतो की त्याला शहरामध्ये एक चांगली नोकरी मिळालेली आहे आणि तो इथून पुढे घर खर्चाला तिला पैसे पाठवणार आहे. ही बातमी कळताच ती पळत पळत त्या आजीबाई जवळ जाते आणि सांगते, आजी खरंच तुम्ही सांगत होता की ज्या निगेटिव्ह गोष्टींचा मी विचार करत होते, ज्या विचार चक्रात मी अडकले होते, त्यातून मला फक्त त्रासच मिळत होता, पण तुम्ही सांगितल्यानंतर मी सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. प्रत्येक दिवशी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला विचार सुरुवात केले.
प्रत्येक दिवशी स्वतःला काहीतरी सकारात्मक सांगत चालले आणि आजपर्यंत माझे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत आणि इथून पुढे माझं आयुष्य खूप चांगलं जाणार आहे. त्यांनाही चांगली नोकरी मिळालेली आहे. इथून पुढे घर खर्च चालवणं, घर सांभाळणं खूप सोपं जाणार आहे. पण हे सगळं शक्य झालं तुमच्या या सांगण्यावरून. जर का त्या दिवशी मी निगेटिव्ह विचार करत बसले असते, त्याच विचारांच्या चक्रात घोळत बसले असते, तर मी त्यातून कधीच बाहेर पडू शकले नसते. फक्त माझा ताणच वाढला असता. पण तुमच्या या सांगण्यावरून मी रोज स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला सुरुवात केलं, रोज स्वतःला सकारात्मक बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू गोष्टी घडत गेल्या आणि आज माझ्याजवळ खूप चांगलं आयुष्य आहे. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत फक्त तुमच्या या सांगण्यावरून. आपल्याही आयुष्यामध्ये असे बरेचसे प्रसंग येतात जिथे आपल्या समोर काय करायचं समजत नाही. निगेटिव्ह विचारांचा घोळ तयार होतो, खूप काही टेन्शन यायला लागतं, काहीच सुचत नाही, पुढचं काहीच दिसत नाही. त्या क्षणाला फक्त थोडंसं संयम ठेवणं, थोडंसं धाडस करणं आणि पॉझिटिव्हली विचार करणं गरजेचं असतं. जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो त्यावेळी आपल्या गोष्टीला जास्त निगेटिव्हिटीच वाढायला लागते. पण आपण सकारात्मक पॉझिटिव्हली विचार केला तर आपल्याला हळूहळू दिशा मिळायला लागते. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा जर का विचार केला तर आपण नक्कीच पॉझिटिव्हली राहतो. पण आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्याच गोष्टीकडे आपण सारखं सारखं लक्ष द्यायला गेलो, तेच तेच विचार आपण घोळत गेलो तर आपला ताणच वाढत जाणार आहे. त्यातून काहीच प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा. प्रत्येक दिवस तुमचा आहे, प्रत्येक दिवशी तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडणार आहे. या विचारानं जर का तुम्ही दिवसाची सुरुवात केला तर ऍट द एंड तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडतंच. कारण विचार हीच आपली दिशा ठरवत असतात. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहा. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या एका मित्राला नक्की शेअर करा. सो आजच्या या संडे स्पेशल एपिसोड मध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये नेक्स्ट कॉन्टेंट सोबत.